तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती रायगडवरून आली आहे. सर आपल्या बरोबर आहेत, गाडीचे जे ओनर आहेत ते बरोबर आहेत. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळा लांबून गाड्या येतात, पण मी सांगायचं विसरतो. आज जसं सांगतोय की रायगडवरून आली आहे, तशी बऱ्याच वेळा नाशिक किंवा इतर भागातून गाड्या येतात, मी सांगायचं विसरतो बऱ्याच वेळा. म्हणजे त्याचा उल्लेखच राहून जातो की कुठून आली आहे गाडी. तर आता गाडी सर रायगडवरून आलेत. रायगडमध्ये कुठे एक्झॅक्ट? नागोठणे म्हणून आहे. तर सरांची गाडी रेनॉल्ट ट्रायबर 2024 मॉडेल आहे. फेसलिफ्ट जो नंतर 2024 मध्ये आला, म्हणजे 25ची गाडी आपण म्हणू शकतो. तर त्या याच्यामधलं गाडी म्हणजे डिजिटल क्लस्टर मीटर वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि गाडी 16,000 किलोमीटर चालली आहे. तिच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केले नेहमीप्रमाणे, जो आपण मिजोचा सिक्वेन्शियल आपण सीएनजी किट इटालियन मध्ये इन्स्टॉल करतो, तेच आपण या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलंय. आणि सरांनी फिटिंग क्वालिटी वगैरे सगळं बघितलं, म्हणजे फिटिंग करत असताना सरांनी बघितलंय, फिटिंग बघितली आहे, गाडी चालवली आहे. तर आपण काय करू की सरांकडनं सरांचा जो एक्सपिरियन्स आहे फिटिंग क्वालिटी बद्दल किंवा तो जो गाडीचं चालवल्यानंतर परफॉर्मन्स वगैरे कसा आलाय तर सरांकडनं जाणून घेऊ. आणि परफॉर्मन्स वगैरेचा आपण जे फीडबॅक आहे तो बघितल्यानंतर गाडीचं फिटिंग क्वालिटी एकदा दाखवतो की फिटिंग कशी झाली, सीट अल्ट्रेशन वगैरे, टाकी कितीची बसवली वगैरे सगळं बघायचं असेल. आपल्या चॅनलवरती रेनॉल्ट ट्रायबरचे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत. सगळ्या म्हणजे लांबून गाड्या आलेल्या आहेत आपल्याकडे, आणि सगळ्यांचे व्हिडिओ रेनॉल्ट ट्रायबरचे बरेच व्हिडिओ आपल्या अवेलेबल आहेत, जाऊन बघू शकता. सर आता मला तुम्ही सांगा की गाडी आता फिटिंग क्वालिटी बघितली, फिटिंगवर तुम्ही खूप रिसर्च केलाय, तर तो रिसर्च बघितल्यानंतर आता फिटिंग बघितल्यावर कसं वाटतंय? फिटिंगवर मी रिसर्च भरपूर केला, म्हणजे दिल्लीचे व्हिडिओ बघितल्यात, आपल्या पुण्याच्या बारामती साईडच्या तिकडच्या बघितल्यात, पण तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला खूप आवडला, म्हणून तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला मी 6 महिन्यापूर्वी. आणि ते आता डिसाईड घेतलं, म्हणजे हे 1.5 वर्षांनी मी डिसाईड केलं आणि बसायचं म्हणून. 1.5 वर्षापासून मग तुम्ही वाट बघताय, म्हणजे गाडी घेतल्यापासून त्याच्यानंतर तुम्ही हे केलं. मग आता फिटिंग क्वालिटी कशी वाटली? एक नंबर. कंपनी शोरूमचे जे मला नंबर दिलता ना त्याविषयी भारी आहे, हे चांगलं वाटतं. चांगलं वाटलं. बघितलं असेल तुम्ही? त्यांचं बघितलं मी, ते मला आवडलं नाही, पण तुम्हाला तुमच्याकडे फिटिंग क्वालिटी वगैरे एक व्यवस्थित. नंबर. आता आपण गाडी पण चालवली आहे, गाडी चालवल्यानंतर जो परफॉर्मन्सचा एक्सपिरियन्स होता तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे चालवल्यावर पहिल्यांदा मला असं वाटतं सीएनजी 19-20 फरक पडेल, पण उलट पेट्रोलपेक्षा जास्त परफॉर्मन्स मिळतो होतं ना, म्हणजे असं एकदम बरंच. हो. म्हणजे आता आपल्याकडे तुम्ही जर आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी बघितलं, बऱ्याच वेळा कमेंट येतात आम्हाला की तुम्ही कसं काय म्हणता पेट्रोलपेक्षा चांगलं येतं वगैरे, तर येत नाही. तर एक नाही, अनेक व्हिडिओ ड्रायव्हरचे आपल्याला बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये कस्टमर म्हणतंय की ते पेट्रोलपेक्षा चांगला परफॉर्मन्स होतो रेनॉल्ट ड्रायव्हरमध्ये. पर्टिक्युलरली आपण रेनॉल्ट ड्रायव्हर बद्दल बोलतोय, बऱ्याच गाड्यांमध्ये येतो. म्हणजे आता परवा आम्ही एक एर्टिगा केली, हायब्रिड एर्टिगा, तिच्यामध्ये पण तोच एक्सपिरियन्स सरांचा होता. तोही व्हिडिओ चालवला तो बघायला. परफॉर्मन्स म्हणजे एकदम काय, आणखी काय वाटलं त्याच्यामध्ये वगैरे? एसी मध्ये चालवलं आपण सगळे? एसी मध्ये चालवली. पहिले एसी मध्ये गाडी थोडीशी लॅक व्हायची, म्हणजे गाडी उठत नव्हती लवकर. आता प्रॉपर गाडी उठते, चांगलं वाटतं. चांगलं वाटतं, एसी मध्ये चांगली चालते. चांगली चालते. आणि जो गिअर वगैरे एकदम स्मूथ गेअर तो पण जाणवतो लगेच. नाही, हा. तो जाणवतो चालवताना, चालतं आता एकदम नॉर्मल चालतं, स्मूथनेस जाणवतो. तर अशा प्रकारे सरांचा आपण फीडबॅक बघितला की गाडीचा परफॉर्मन्स एक्सलेंट आलाय, व्यवस्थित झाली गाडी, सगळं फिटिंग वगैरे सगळं आवडलंय. गाडीची फिटिंग क्वालिटी दाखवतो एकदा. तर हा गाडीचा इंजिन बे आपण बघू शकतो, गाडी MS06 आहे. गाडीचा इंजिन बे नीट अँड क्लीन, व्यवस्थित सगळं फिटिंग जे आहे आखीव रेखीव पद्धतीने झालंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी ECM बसवलाय. आपला हा जो ECM आहे तो मेड इन इटली, प्रॉपर मेड इन इटली ECM येतो. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी फिलिंग वॉल बसवलाय. फिलिंग वॉल पासून जाणारी जी हाय प्रेशर पाईपलाईन आहे ती व्यवस्थित आखीव रेखीव पद्धतीने कुठेही मध्ये येणार नाही कुठल्याही पार्टच्या. अशा प्रकारे सगळं या ठिकाणी आपण बघू शकतो. त्याचं जे बेंडिंग वगैरे झालंय एकदम प्रॉपर. तर अशा प्रकारे हे त्याचं बेंडिंग आपल्याला बघायला मिळतं. लो प्रेशर पाईपलाईन अशी आली आहे एकदम व्यवस्थित. या ठिकाणी त्याचं इंजेक्टर रेल बसली आहे. रेल बसवण्यासाठी जे ब्रॅकेट बनवते ते आपण सगळं फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण स्वतः बनवतो, आणि आपलं सगळं प्रोडक्शन आहे ते स्वतःचं. त्याच्यानंतर जी वायरिंग आपण बघू शकतो, या ठिकाणावरून थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न करतो, आतमध्ये आहे. ही सगळी वायरिंग अशी इकडनं आली आहे, इकडनं अशीच या ठिकाणी वायरिंग आपण बघू शकतो. एकदम प्रॉपर नीट अँड क्लीन कंपनी सारखी वायरिंग आपल्याला बघायला मिळते, एकदम व्यवस्थित. या ठिकाणी मॅप सेन्सर आणि हा सगळा गाडीचा इंजेक्टर रेल वगैरेचं सगळं जे आहे ते वायरिंग पायपिंग नीट अँड क्लीन जे फिटिंग आहे त्या प्रकारचं फिटिंग आपण बघू शकतो, एकदम व्यवस्थित. तिचा जो स्विच बसवलाय तो या ठिकाणी आपण स्विच तिचा इन्स्टॉल केलाय. ही गाडी 16,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर गाडीचं जे टँक आपण इन्स्टॉल केलाय तो या ठिकाणी आपण 60 लिटरचा टँक असा इन्स्टॉल केलाय. प्रॉपर त्याचं डक्टिंग वगैरे प्रॉपर झालेलं आहे. या ठिकाणी आपण त्याचं सगळं पायपिंग वगैरे केलंय. सरांचं काही सामान वगैरे ठेवलंय, पण सरांनी बसून बघितलंय. तर सर मला सांगा, आता जे सीटवर तुम्ही बसून बघितलं होतं
सीटवर बसून बघितलं होतं, तर कसं काय म्हणजे का सीटचं काय आहे जसं पूर्वी सीट आहे तसंच आहे, काही फरक नाही त्यात. काही नाही हा, गॅप परत आता म्हणजे माझी सगळं उंची तर removable आहे, सगळं 5 फूट व्यवस्थित. 9 इंच आहे, पण काही हा तुमचं हा. उंची 5 फूट आहे. 9 इंच, एकदम व्यवस्थित ना? बस काहीच काही फरक काही फरक नाही. तर अशा प्रकारे सगळं गाडीचं सीटचं जे आहे ते फिटिंग या ठिकाणी आपण बघू शकतो. व्यवस्थित भरपूर लेग स्पेस आपल्याला बघायला मिळतोय. एकदम व्यवस्थित सगळं जे आहे ते टँकचं इन्स्टॉलेशन. तर अशा प्रकारे गाडीचं सगळं फिटमेंट झालंय. गाडी डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.